नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर धावडी भाबडी शुलपाणीच्या या घाटीमध्ये आम्ही धावडी भाबडी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। माझ्यासोबत आहेत आमचे सांगलीचे जाधव बाबा। बाबा, पहाडी चढून आपण सकाळी किती वाजता निघालात? 6:10 आम्ही निघालो। हां, 1.5 किलोमीटर नंतर आम्हाला एक नदी लागली, त्यामध्ये आंघोळ केली। एक 200 फूट गेल्यानंतर आम्हाला आश्रम लागला, तिथं पूजा केली, चहा पिला आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो। अच्छा, मग पहाडे वगैरे चढत उतरत आता इथं आलेलो आहे। अच्छा अच्छा अच्छा, जे आता इथे एकदम अतिसुंदर रस्ता, सुंदर, महाराष्ट्र सुंदर। वा वा, म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्रात आला म्हणून तुम्हाला आनंद आलेला आनंद आहे। अच्छा 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 अच्छा, महाराष्ट्रात आल्यानंतर एक वेगळं वाटतंय। हा, हो, हे नाशिकचे पाटील आहेत, नर्मदे हर। हा, आम्ही आता इथे दुपारी थांबलोय विश्रामासाठी। तर हे बघा, ही परिक्रमावासियांसाठी यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी बनवलेलं आहे। या ठिकाणी परिक्रमावासी राहतात, अगदी जुन्या गोष्टी आहेत काय बघा, ही जुनी खुर्ची असेल, हे जे डालं बघा, आता हे या गोष्टी जवळजवळ आता आपल्याकडं कालबाह्य झाल्यात, हां, लुप्त झाल्यात, कालबाह्य होत चालल्यात आणि अतिशय सुंदर असं विणलेलं आहे बघा। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे किडा मुंगी लागू नये म्हणून सगळ्या गोष्टी अशा उंचावर ठेवल्या जातात। जशी भांडीसुद्धा किती उंचावर आहे बघा, अगदी हात पुरणार नाही सहजासहजी, याच्यापेक्षाही उंच अशी भांडी ठेवलेली आहेत। आणि छान असं कौलाचं हे या ठिकाणी व्यवस्था आहे। सगळी सागाची लाकडं आहेत, सागवान आहे आणि मजबूत असं सागवान आहे। किती त्याची जाडी रुंदी जर बघितली आपण तर खूप छान आहे। आणि एकाच वेळी 100 परिक्रमावासी या ठिकाणी झोपू शकतात। ज्यांना हाताने बनवायचं त्यांच्यासाठी इथे चूल करून ठेवली त्यांनी, त्या चुलीवर आपण आपल्या हाताने सदाव्रत स्वयंपाक करू शकतो। आणि हे जातं आता जे दुर्मिळ झालेलं आहे, तर हे जातं बघा तुम्ही किती छान आहे। याला सुद्धा खालून अगदी असं उंचावर ठेवलेलं आहे आणि हा संपूर्ण दगड आणि याला सारवलेला आहे खूप छान व्यवस्थित। इथे हे जातं या पद्धतीने असं फिरवून, आणि हे पीठ या ठिकाणी पडल्यानंतर हे पीठ या ठिकाणी असं झाडत इथनं या नालीतनं बाहेर येतं। आणि कुठे, कारण इथे लाईटच नाही आहे, त्याच्यामुळे याच्याशिवाय काही पर्याय नाही। मला असं वाटतं हे लुप्त होत चाललेल्या गोष्टी या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाल्या। जातं खरं तर आपण फक्त ऐकतोय आणि चित्रातच पाहतोय, परंतु आता हे जातं असं असतं बघा, हा त्याचा खुंटा, त्याला असं फिरवायचं, इथून वरून या ठिकाणून धान्य टाकायचं। अतिशय सुंदर असं जातं आम्हाला पाहायला मिळालं। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यालाही या ठिकाणी जातं पाहायला मिळालं, ही परिक्रमावासियांची व्यवस्था या ठिकाणी। आणि लगेच आम्ही आता पुढे खप्परमाळकडे निघालेलो आहोत। नर्मदे हर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुरासी महाराज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा। मी बाळकृष्ण महाराज सुरासे, शिर्डी कोपरगाव, आपल्या सर्व नर्मदा भक्त परिवारासाठी किंवा नर्मदा भक्तप्रेमींसाठी हे व्हिडिओ, या पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, आपल्या चॅनलला आपण टाकलेले आहेत, आपण ते पाहू शकता। नर्मदे हर।